पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की त्यांचा जो राजकीय प्रवास, ते राजकारणामध्ये कसे आले, त्यांचं पुढचं विजन काय आहे, तर जाणून घेऊयात की या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेबजी ओव्हाळ. नमस्कार, मी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ. प्रथम मी निर्भय पत्रकार, लॉर्ड बुद्धा चॅनल, रिपब्लिकन आवाज यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. अगोदरच धन्यवाद देतो. माझा राजकीय प्रवास कसा झाला हे मला थोडक्यात सांगायचं वाटतंय. माझा परिचय मी सांगतो. माझं शालेय जीवन, त्यानंतरचा माझा अगदी लेबर वर्क पासून ड्रायव्हर पासून खरेदी विक्री व्यावसायिक, त्यानंतर स्वतःची गाडी खरेदी करून रिक्षाचा धंदा केला काही वर्ष. त्यानंतर एक JCBच्या माध्यमातून JCB रोड कॉन्ट्रॅक्टर झालो आणि JCB पोकलँड अशा जवळजवळ भरपूर इक्विपमेंट तयार करून मी जवळजवळ 5 ते 7 वर्षे रोड कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय केला. आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची उपजीविका पूर्ण झाल्यानंतर समाजकार्यात स्वतःला 100% झोकून दिलं. आणि समाजकार्यात झोकून दिलं म्हणजे तुम्हाला सांगतो, 2012ला मी वाल्हेकरवाडी या ठिकाणी समाजासाठी बौद्ध विहार निर्माण केलं. बौद्ध विहाराच्या माध्यमातून लोकांमध्ये एकत्रित असून नागरिकांना बसायला जागा नव्हती, त्यावेळेस समाजासाठी विहार मोठं भव्य इमारत उभी केली. आणि त्याच उद्घाटन प्रसंगी आठवले साहेब त्या कार्यक्रमाला आले होते. आणि आठवले साहेबांनी खास म्हणलं तर मला आवाज दिला की बाळासाहेब, तुमच्यासारख्या व्यावसायिकाची सुद्धा राजकारणात गरज आहे, समाजाला गरज आहे, तर तुम्ही राजकारणात यावं, तुमच्या इच्छेने वेळ मिळत तसं तुम्ही राजकारणात यावं. आणि त्यानंतर माझा राजकीय प्रवास चालू झाला. 2017ला मी शिवळे रावेत विकासनगर वाल्हेकरवाडी या परिसरातून नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडून आलो. आणि त्यानंतरचा पुढील प्रवास, पुढील सहकार्य जे केलं असेल ते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमात, त्यांच्या सानिध्यात मी हा राजकीय प्रवास चालू केला. आज 5 वर्ष पूर्ण होऊन वरती 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या प्रभागात विविध सामाजिक कार्यक्रम घेतले गेले. विकासाची कामं खूप चांगल्या प्रकारे झाली. या वाल्हेकरवाडी गुरुद्वारा, रावेत परिसरामध्ये, किवळे परिसरात लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातून खूप संधी मिळाली काम करायची. आणि काम करत असताना वेगळे अनुभव आले. आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आज मला असं वाटतं की मी चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो. हे मला लक्ष्मण भाऊंनी सांगितलं होतं की बाळासाहेब, जर तुला आमदार व्हायचं, समाजासाठी जर काम करायचं असेल तर पहिल्यांदा अनुभव घे. 5-7 वर्षे 10 वर्षे तू शांत राहा, काम कर. आणि खरोखरच त्यांच्या सानिध्यात काम केल्यामुळे अनुभव आलेला आहे. आणि त्या अनुभवाच्या जोरावरतीच मी आता पिंपरी विधानसभेची तयारी केलेली आहे. आणि पिंपरी विधानसभेमध्ये मी आमदार म्हणून निवडणूक लढवणार आहे. आणि त्यासाठी मला सर्व समाजातून, जनतेतून खूप मोठा पाठिंबा आहे, खूप मोठा रिस्पॉन्स आहे. आणि त्यासाठी मी ही तयारी करतोय. आपण दर्शक बघत आहोत की बाबासाहेब ज्यावेळेस आता ते जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे त्या ठिकाणी, म्हणजे पूर्वीचं पुणे विद्यापीठ, या ठिकाणी बाबासाहेब आले होते. त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सभा झाली. सभा झाल्यानंतर एक विद्यार्थी बाबासाहेबांपर्यंत गेला. बाबासाहेब, मला तुमचे विचार आवडलेत, मला तुमच्या संघटनेमध्ये किंवा तुमच्याबरोबर काम करायचंय. बाबासाहेब म्हणले होते, तुझा शिक्षण पूर्ण कर. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुझ्या उपजीविकेचा, पोटा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह कर आणि नंतर राजकारणात ये. आणि राजकारणात जर तू असाच आलास तर तू सक्सेस होणार नाही. पोटा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह कर,
ज्यावेळेस माणूस पोटा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करून राजकारण देतो तो स्वाभिमानी असतो आणि जो उपाशी पोटी असतो तो लाचार होतो. ते एक हे उदाहरण आहे की आपले जे नगरसेवक आहेत यांनी जे उदाहरण दिले की मी पोटा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करून राजकारणात आलेलं आहे. तर निश्चितच आपलं स्वागत आहे. तर मग आपण आमदारकी लढवत आहे. तर आमदारकी लढवणं म्हणजे नगरसेवक आता तुम्ही 7 वर्ष म्हणजे तुम्हाला अनुभव आहे आणि तुम्ही मध्ये एक ह्याची पिंपरी विधानसभा लढवली होती एक ट्रायल म्हणून, बरोबर आहे. हा, तर आता आपलं ध्येय काय आहे याच तुम्हाला नेमकं का आमदार हो वाटते? मी परवाही पत्रकारांना सांगितलं आणि आजही सांगू इच्छितो की पिंपरी विधानसभाच का, कारण आणि तिथनंच का, कारण का आज सर्वात जास्त बहुजन समाज जर म्हटलं तर पिंपरी विधानसभेत आहे. हे दापोडी ते अगदी प्राधिकरण पर्यंत, निगडी प्राधिकरण पर्यंत बहुजन समाज आहे. SC STचा OBCचा खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही पाहसाल की भोसरी विधानसभा एक बाजूला, उत्तरेला भोसरी विधानसभा आहे आणि इकडं दक्षिणेला चिंचवड विधानसभा आहे. दोन्ही विधानसभांचा विकास पाहता अगदी जोमाने विकास चाललाय दोन्ही आमदारांच्या माध्यमातून. आज चिंचवड विधानसभेच्या माननीय आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं जाते, कारण कसं त्यांना वारसा आहे लक्ष्मण भाऊंचा. परंतु लक्ष्मण भाऊंच्या काळात सुद्धा एक नंबर हा चिंचवड विधानसभा खूप चांगल्या प्रकारे विकसित झाला. मला समाधान वाटतं आणि आनंद वाटतो की अशा व्यक्तीचं आपण त्यांच्या आज्ञेखाली त्यांच्या सहवासात मी काम केलं. त्याचप्रमाणे इकडं उत्तरेकडे तुम्ही पहा भोसरी विधानसभा आहे. भोसरी विधानसभेमध्ये परिस्थिती काय आहे, आज 10 वर्षामध्ये जसे महेशदादा आले त्यांच्या माध्यमातून भोसरी सभा चरोलीपर्यंत पार आळंदीपर्यंत इकडं देहूपर्यंत हा सर्व भाग आमदारांच्या माध्यमातून महेशदादांच्या माध्यमातून एक नंबर सुधारणा झाली. खूप चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालं. मी असे आमदार जर असतील आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सानिध्यातून माझ्यासारख्या व्यक्तीला जर शिकायला भेटलं असेल, तुम्ही हेही पाहू शकता की इकडे दोन्ही जोमाने, परंतु इकडे मधला जो मधला जी फळी आहे ती कम्प्लीट खाली आहे. म्हणजे पिंपरी विधानसभा 100% कोणत्याही प्रकारचं डेव्हलपमेंट नाहीये. कारण तिचं डेव्हलपमेंट झालं ते ह्या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून फक्त मेट्रो आली. मेट्रो म्हणजे डेव्हलपमेंट नाहीये पूर्ण. त्या मेट्रोमध्ये बसणारे तरी पाहिजेत. आज ह्या झोपडपट्ट्यांचा भाग आहे पूर्ण 42 झोपडपट्ट्या जवळजवळ त्या भागामध्ये, आणि त्या झोपडपट्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा गेले 15 वर्षे आज आमदार आहे तिथला बरं कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाहीये. ही खंत आहे आणि म्हणूनच मला ह्या भागातून ह्या जनतेसाठी 100% काम करावंसं वाटतं आणि बऱ्याच 5-6 वर्षामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचून त्यांच्या जाणीवा अडचणी जाणून घेतल्यामुळं, कारण का मी स्वतः त्यातनं झालेलं अगदी शून्यातून इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळं मला असं वाटतं की मी समाजासाठी, जनतेसाठी, मागासलेल्या जनतेसाठी, SC ST OBC साठी सर्वांसाठी काम करावं असं मला वाटतं, म्हणून मी ती तयारी करतोय. तर आपण उल्लेख केला एकीकडं चिंचवड विधानसभा आहे, दुसरीकडे भोसरी विधानसभा आहे आणि मध्ये पिंपरी आहे. आता आपलं पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुणे स्मार्ट सिटीमध्ये आहे. करोडो अब्ज रुपयाचा पैसा आहे. मग ह्या दोन्हीकडे होतो आणि विकास होतो आणि पिंपरीला होत नाही. मग ह्याला म्हणजे जे शासनकर्ते आहेत, जे सध्याचे आमदार असतील, झालेले आमदार असतील, की प्रशासन किंवा राजकीय काही म्हणजे याच्यामध्ये किंवा मागासवर्गीयाचा हा प्रभाग आहे म्हणून असं होतंय का असं आपल्याला वाटतंय? असं काही नाहीये. मागासवर्गीय असं काय सेपरेट कुणाच्या कपाळावरती शिक्का मारलेला नाहीये. आज कुठलाही मागासवर्गीय राहिला, हा गरज आहे समाजाला, ती गरज आहे. पण तो समाजाने निवडून दिलेला जर प्रतिनिधी योग्य काम करत नसेल, त्याच्या माध्यमातून जर विकास कामं होत नसतील तर असे प्रतिनिधी काही कामाचे नाही. कारण का तर बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं, हा जरी मी कायदा केला तो इम्प्लिमेंट म्हणजे ते आदिवत करणारे पाहिजे, त्याला अंमलात आणणारे मंडळी पाहिजे. आमदार तर जनतेने केले, पण तो आमदार जर कामच करत नसतील, त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा होत नसतील, अडचणी सॉल्व्ह होत नसतील, तर अशा आमदार प्रतिनिधी काहीच कामाचे नाही असं मी बोलून. कारण का तर त्या भागामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये आज कुठल्याही प्रकारचं विकसन झालेलं नाहीये. कारण तुम्ही पहा झोपडपट्ट्यांची तीच परिस्थिती आहे, गलिच्छपणा राहिलेला आहे.
आज प्रत्येकाला नाही व्हिजन लागतं, त्याला एखाद्या प्रतिनिधीचं काहीतरी व्हिजन लागतं. आपल्या समोर एवढं मोठं आपल्या घरात जरी एखादं डेव्हलपमेंट, घर जरी डेव्हलपमेंट करायचं असेल तरी आपण व्हिजन ठेवतो. त्याप्रमाणे एवढा मोठा विधानसभेचा प्रभाव आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करायचं तर तुमच्या प्रतिनिधीकडे काहीतरी व्हिजन असलं पाहिजे. आणि ते व्हिजनच नसेल तर काहीच कामाचं नाहीये. तिथं गरज आहे विकासाची. जनतेचा दोष नाहीये, दोष आहे प्रतिनिधींचा. प्रतिनिधींनी 15 वर्ष कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. झोपडपट्ट्याबरोबरच उच्चाभ्रू जो की प्राधिकरण भाग आहे तिथं सर्व प्रकारचे म्हणजे अधिकारी असतील, राजकारणी असतील आणि सर्व आर्थिक क्षेत्रातले हे मान्यवर आहेत, ह्या सोसायट्या आहेत. म्हणजे अतिशय उच्चाभ्रूचे पण लोक म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये राहतात. म्हणजे पिंपरी असेल, तुमचा पिंपरी गावामध्ये व्यापारी लोक आहेत, यांच्यासाठी म्हणजे आपलं काय विजन आहे का? 100% विजन म्हणजे आज तुम्हाला सांगतो, आज जो 2 रुपये कमवून संध्याकाळचा एखादा कामगार म्हणा किंवा उच्च भूवस्तीतला जरी असला तर तो आल्यानंतर विरंगुळा पाहतो किंवा सुट्टी आठवड्याच्या शेवटी साप्ताहिकची सुट्टी असते, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तो स्वतःला कुठंतरी मन करमणुकीसाठी जायची इच्छा असते, कुटुंबासहित जाण्याची इच्छा असते. पण तो आज पिंपरी विधानसभेत साधं कारण नाही हो. आज पिंपरी विधानसभेमध्ये ते भक्तिशक्ती जर सोडलं तर दुसरं आहे का काय विरंगुळा? कुठल्याही प्रकारचा विरंगुळा नाहीये. ज्येष्ठांसाठी विरंगुळा नाहीये, ना महिलांसाठी कुठे लहान मुलांना घेऊन जाऊ शकत. ह्या गोष्टींची खूप मोठी जाणीव होती, तिथं त्रुटी आहे आणि ती त्रुटी सुद्धा करू शकला, जे की आज सर्वात जास्त पिंपरी विधानसभा डेव्हलप करण्यासारखं आहे. कारण तुम्हाला सांगत की पिंपरी विधानसभेमध्ये एवढ्या जवळजवळ 42 झोपडपट्ट्यामध्ये विकसक आता आज मला वाटतं SRA प्रकल्प चालू आहे. तिथं बऱ्याच लोकांच्या तक्रारी आल्या माझ्याकडे. जवळजवळ तुम्हाला सांगतो प्रत्येक झोपडपट्टीमधनं तक्रारी आल्या की आम्हाला जास्त क्षेत्रफळ आम्हाला मान्य नाही SRA. पण मी त्यांना समजवतो की SRA गरजेचं आहे, कारण पिंपरी विधानसभेमध्ये झोपडपट्टी आहे, पण झोपडपट्टीमध्ये आज कुठल्याही प्रकारची सुविधा आपल्याला पोहोचवता येत नाही. ऐन संकटकाळी तिथं ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, तिथं जर अग्निशामक दल पोचू शकत नाही. साधं एखाद्या ठिकाणी जर मयत जर झाली तर मयत सुद्धा काढता येत नाही, ड्रेनेज लाईन देता येत नाही, अंडरग्राऊंड केबल देता येत नाही. अशा सर्व अडचणी आहेत आणि त्या केल्याच नाहीये. त्या करू शकतात, त्या 100% आपण करू. बरं, लोकप्रतिनिधीच्या डोक्यात असायला पाहिजे. आणि हे माझं विजन आहे की मला ह्या पिंपरी विधानसभेमध्ये SRAच्या माध्यमातून का होईना जर करता येतं का हरकत नाही, परंतु SRAच्या माध्यमातून तुम्ही विचार करा. आज आपल्याकडं एकत्र कुटुंब पद्धत आहे नाही, कमीत कमी तर निश्चित दोघं नवरा बायको नाही राहत, त्यांचे आई वडील असतात, भाऊ असतोय, पाहुणे येतात, जवळजवळ 7-8-10 कुटुंब एका कुटुंबात व्यक्ती असतात. आणि अशा व्यक्तींना ती 300 स्क्वेअर फीटची जागा कमी पडते. जर 300 स्क्वेअर फीट आता झोपडपट्टीत राहतात तर उद्या फक्त 200-250 मध्ये राहतात तर उद्या 300 मध्ये जाणार. मग 300 मध्ये जाऊन ह्याचं काहीच नाही ना फरक. म्हणजे आहे तेच डेव्हलपमेंट काय होणार आहे? मग डेव्हलपमेंट आज मुलांना जर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मुलांना शिक्षण घेताना घरामध्ये जर एवढी गर्दी असेल तर एक मुलगा अभ्यास सुद्धा करू शकत नाही. त्यासाठी 300च्या ऐवजी मी 500 स्क्वेअर फीटच्या घराची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. मागणी करतोय मी, त्यासाठी आंदोलन करायची तयारी आहे. माझ्या पाठीमागं आज एवढ्या जवळजवळ एक 15-20 झोपडपट्ट्यातली जनता पण माझ्या बरोबर आहे की त्यांचा विरोध आहे. माझं म्हणणे विरोध करायचा नाही SRA झालं पाहिजे, कारण त्याशिवाय विकास होत नाहीये. परंतु 500 स्क्वेअर फीट ह्या जनतेसाठी प्रत्येकाला मिळालं पाहिजे, 500 स्क्वेअर फीटाचंच घर मिळालं पाहिजे. आणि अशी ही मागणी आमची मुख्यमंत्र्यांकडे आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आत्ताचे मुख्यमंत्री बऱ्यापैकी निर्णय घेत आहेत चांगले. मग आमची इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांनी आमचा हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, त्यांच्याच कार्यकाळात हा निर्णय व्हावा अशी आमची खूप इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतोय लवकरच. एक प्रश्न आहे, पिंपरीच्या ज्या झोपडपट्ट्या असतील ह्या झोपडपट्ट्यात गेले 40 ते 50 वर्षापासून आहे. जे मुलं लहान होते, एक 5 वर्षाचे होते, ते आज 30-40 वर्षाचे झाले. त्यांचे आई वडील काहीचे आहेत आणि म्हणजे वाढलेले, पण त्यांच्यासाठी जे छोटंसं जे झोपडी होती आज त्यांचे मोठं कुटुंब झालंय. याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात की म्हणजे त्याच्यासाठी आता एक आपलं झोपडपट्टीचं काय बंधन आहे, कुटुंबाचं काय हे की वेगळं कुटुंब पाहिजे, अशासाठी काय प्रयत्न आपण करणार आहात? हो, 100% मी तो प्रयत्न करतोय आणि केलेला आहे.
माझ्या प्रभागात, इथल्या प्रभागामध्ये सुद्धा तो प्रयत्न केलाय. इथं अधिकृत झोपडपट्ट्या नव्हत्या, त्यांना अधिकृत करून त्यांना पूर्ण पहिल्यांदा स्थायिक केलं. तिथं गरजेचं होतं, त्यांचं स्थायिक होणं गरजेचं होतं. ते त्या ठिकाणी प्रत्येकाला घरामध्ये जर कुटुंबामध्ये 3 मुलं असतील तर त्यांना कसं 2 घरं देता येतील, त्यांना कसं 3 घर, म्हणजे समजा एक आई वडिलांचं एक आणि त्या 2 मुलांसाठी, असं तसं शक्यतो जास्तीत जास्त त्यांना स्क्वेअर फीट म्हणण्यापेक्षा त्यांना फ्लॅट देता येतील, घर देता येईल, हा मी खूप 100% प्रयत्न करतोय. आणि तोच प्रयत्न तिकडे सुद्धा असणार आहे, पिंपरी विधानसभेचा असणार आहे. आता हा SRAचा अनुभव झालाय. SRAच्या माध्यमातून खूप काही कामं होऊ शकतात आणि सर्वात जास्त काम आहे पिंपरी विधानसभेत होऊ शकतं. तिथल्या मुलांना आज रोजगार नाहीये, तो रोजगार सुद्धा मिळू शकतो. जी आज जागा 100% बिल्डरला देण्यापेक्षा त्या जागेत माझ्या बुद्धीनुसार, माझ्या अभ्यासानुसार त्या जागेवरती शासनाचे चांगले चांगले प्रोजेक्ट करून त्या ठिकाणी रोजगार उत्पन्न करता येईल. त्या रोजगारामध्ये झोपडपट्टीतील 25%, 50%साठी 100% पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल. कारण आता ती जागा जी ठेवलेली आहे, जी जागा आहे सेव ती केलेली आहे, ते झोपडपट्टीमुळे राहिलेली आहे. म्हणजे त्यांचा अधिकार आहे त्या जागेवरती, आणि त्या जागेच्या मोबदला जर 100% बिल्डरला होत असेल तर त्याचा फायदा नाही, तो शासनाने राबवावा. बिल्डरला त्याचं प्रॉफिट करून देण्यासाठी झोपडपट्टी नाहीये, म्हणून मी आंदोलन करणार आहे. आपल्या पिंपरी विधानसभेमध्ये जो टाटा मोटर्ससारखा मोठा प्रकल्प आहे, तो म्हणजे आहेच आहे, परंतु आणखीन काही प्रकल्प या ठिकाणी आले पाहिजेत का? आणि जर आले तर तुम्ही जे सुशिक्षित बेरोजगार आहे, जे आज डिग्री डिप्लोमा झालेले ITI होल्डर असतील, जसं प्रोडक्शन बाहेर पडतं तसे पडतात, मग यांना नोकरी मिळत नाही. याच्यासाठी आपलं काय विजन राहील का? प्रत्येकाला तर सरकारी नोकरी मिळू शकत नाही, खाजगी ह्याच्यामध्ये आता कंत्राटी पद्धत आहे, तर याच्याविषयी आपलं काय विजन आहे का? हो, 100% खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. रोजगाराची गरज आहे आणि माझा आमदारकीच्या इलेक्शनला पहिल्यांदा रोजगार आणि विकास हे 2 मुद्दे महत्वाचे. आज या पिंपरीमधनं खूप मोठ्या प्रमाणात, पिंपरी MIDC म्हटलं की खूप मोठा रोजगार होता. आजही कंपन्या जर आहेत कमी 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 चालत, पण तो आपण हा प्रयत्न करणार आहे. आज महिला सुद्धा प्रयत्न करतात. माझंही विजन असेल की ह्या ठिकाणी आपल्याकडं जो आता पिंपरी MIDCच्या काही छोट्या छोट्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या सुद्धा कशा मोठ्या होतील, त्यांना कसं सपोर्ट करता येईल, त्यांना कसं आपण कार्यक्षमतेत जास्त काम देता येईल, त्यांना कसं फायदा करून देता येईल, त्यांचा फायदा आला तर जनता ऑटोमॅटिक तिथं रोजगार मिळेल जनतेला. आणि दुसरा विषय, ह्याच जर आता समजा तुम्हाला सांगितलं, मी मागे बोललो होतो की आपल्या पिंपरी विधानसभेतल्या झोपडपट्ट्या जर घेतल्या तर जर ॲव्हरेजली जागा जर डेव्हलप केली तर त्या ठिकाणी 50% जागा डेव्हलपमेंटसाठी महानगरपालिकेच्या शासनाच्या ताब्यात येईल. आणि त्या 50% जागा जी 100% बिल्डरला द्यायची, तर त्या जागेवरती मी म्हणतोय की हब चांगले चांगले निर्माण करावेत. खूप मोठे मोठे मॉल होतील. पिंपरी एक खूप मोठं मार्केट हब आहे. आज तिथं खूप मोठी बाजारपेठ आहे. आज ह्या सिंधी बांधवांमुळे खूप मोठी बाजारपेठ, त्यांना सुद्धा अडचणी होतात की त्यांचे पण डेव्हलपमेंट होत नाही त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मॉल करू शकतो. आणि त्या मॉलच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार, हजारो बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो, व्यावसायिकांना व्यवसाय मिळू शकतो, हॉकर झोनच्या माध्यमातून व्यवसाय मिळू शकतो. माझी तर संकल्पना आहे की ह्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये 10,000 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि हेच महत्वाचं आहे की मी त्या ठिकाणं रोजगार उपलब्ध करून देणार. आणि हा म्हणजे त्यातनं 3 मार्ग होतात, विकसन होतं, रोजगार उपलब्ध होतो आणि जनतेचं करमणुकीची साधनं पण त्या ठिकाणी मिळू शकतात. पिंपरीचं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सर्वच म्हणजे ह्या 3 विधानसभेतले लोक त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी जातात, परंतु त्या ठिकाणी मोठा जो प्रश्न आहे ट्रॅफिकचा, जे पार्किंग नाही, मग ते तिथून आपण ज्यावेळेस आमदार व्हाल तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ते मार्केट कुठंतरी अशा मोठ्या भव्यदिव्य अशा ठिकाणी ट्रान्सफर करून आपण त्या ठिकाणी हा वाहतुकीचा आणि लोकांचा जो 2-4 तास त्या ठिकाणी लोकांना ट्रॅफिकमध्ये हे करावं लागतंय, त्याच्याविषयी आपण काही उपाययोजना करणार काय? हो आहे, माझ्या ते विचार वस्तू बांधतात, हे माझं ध्येय आहे. असं मला सांगतो, भाजी मंडईचा विषय घेतला, त्या ठिकाणी ट्रॅफिकला पार्किंगला जागा नसते, रोडवरती गाड्या लावायला लागतात, तर त्यासाठी त्या ठिकाणी त्या बाजूला खूप मोठी
प्रमाणात पार्किंग करू शकतो आणि त्या पार्किंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 4, 2, 5, 25, 100 लोकांना रोजगार मिळत. भाजी मंडईची जर बिल्डिंग जर डेव्हलप केली तर त्या बिल्डिंगच्या माध्यमातून हजारो व्यावसायिक आणखीन वाढतील. आणि ज्या मी बोललो मगाशी, परवाही बोललो होतो, मोकळ्या जागा आहेत, त्या मोकळ्या जागांवरती आपण असे मार्केट हब जर केले तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. आणि हे पिंपरी दोन्ही विधानसभेपेक्षा पिंपरीचं मार्केट जास्त आणि पिंपरीमध्ये जास्त विकास होईल. कारण सर्व जागा ह्या गव्हर्नमेंटच्या हाती. आज जर शासनाच्या ताब्यातल्या जागेवरती प्रत्येक गोष्ट करायला सोपी जाती, ना की वैयक्तिक मालक जर असेल तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाहीये. मग ह्या ठिकाणी जर शासनाच्या ताब्यात असतील तर तुम्ही एक मोठे मोठे प्रोजेक्ट होतील आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. जे बकाल पद्धत आलेली, बकाल दिसते ते पिंपरी शहर, ते पिंपरी शहराला खूप मोठं नाव येईल. आज तुम्हाला होतं सिंगापूर लेवलला, अहमदाबादच्या लेवलला, हैदराबादच्या लेवलला, ह्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत ह्यांच्या लेवलला पिंपरी शहरी आणि पिंपरी एक खूप नावाजलेलं आहे. पिंपरी चिंचवड, तर ते पिंपरीचं नाव आणखी मोठं झालं पाहिजे. जे माझ्या बांधवांतंगू व झोपडपट्टी आहे म्हणून नाव बदनाम होते आणि हे बदनाम झोपडपट्टीमुळं नाही, झोपडपट्टीमुळं विकास होणार आहे. त्यासाठी कदाचित मी थांबलो असं नाही. त्यामुळे मला वाटते 15-20 वर्ष कुणी डेव्हलपमेंट नाही केलं, कारण हे रिजन कुणी आजपर्यंत बोललंच नाहीये. मग ह्या 15 वर्षात नाही केलं तर माझी इच्छा आहे, मी जर हे हातात घेतलं, मला या जनतेने आता संधी दिली तर 100% पिंपरीचा विकास होणार. तर एक प्रश्न तुम्हाला विचारतो, आपण ज्या जागेवरून म्हणजे निवडणूक लढवणार आहात आणि आमदार होणार आहात, ती जागा एसटी आणि मागास वर्गीयासाठी आहे. ज्या समाजासाठी जमातीच्या याच्यामधून आपण निवडून जाणार आहात, पण ते आमदार तो जो प्रश्न असतो समाजाचा ते त्या ठिकाणी उपस्थित करत नाहीत. उदाहरणार्थ जे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आहे सध्या अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. गेले म्हणजे 2019 पासून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटलेली नाही विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर बार्टीचा जो विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, बार्टीच्या विद्यार्थ्यांचे PhDची जे फेलोशिप आहे त्याचा एक प्रश्न आहे. तर हे जे प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न आहेत, याच्यावर एकही आमदाराने आत्ताच्या बघतो की कोणीही हा आवाज उठवलेला नाही. तर आपण या विषयावर काय तुमचं हे करणार आहात, म्हणजे विजन काय आपलं? अहो, आज ह्या विषयावरती आपले नामदार केंद्रीय राज्यमंत्री आठवले साहेबांशी चर्चा झालेली आहे. आठवले साहेब सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतायत की आज शासनाने काही जास्त अटी केलेल्या आहेत. मुलांच्या स्कॉलरशिपसाठी, परदेशी शिकायला जाणाऱ्या मुलांसाठी आता उत्पन्नाची अट टाकतायत, जास्त अटी टाकायला लागलेल्या आहेत, जे की आपल्याला म्हणजे जो SC ST जो मागासवर्गीय समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते आर्थिक दृष्ट्यातून नाही मिळालेलं, हे सामाजिक मागासलेपणामुळे हे आरक्षण मिळालेलं आहे, ना की आर्थिक दृष्ट्या मागासलेले. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये समाजाचं डेव्हलपमेंट आज ही गरज आहे, समाजाला आज ही गरज आहे की हा समाज पुढे जाण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, स्कॉलरशिपची गरज आहे. आणि निश्चितच हा प्रश्न मी विधानसभेत 100% उपस्थित करणार आणि त्यासाठी वेळ पडली तर आंदोलन करणार. त्यासाठी पाहिजे ते करायची तयारी आहे आणि यासाठी समाज माझ्या बरोबर आहे. एक तोच सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. आपल्या सामाजिक न्याय विभागामार्फत जे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स आहेत, पुण्यामध्ये आहे 1,000 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे, परंतु पिंपरी चिंचवड एक मोठं शहर आहे जिची लोकसंख्या मोठी आहे. तर आपल्याकडे एक ते सामाजिक न्याय विभागाचं अंधेरे साहेबांच्या काळातले जे हे हॉस्टेल झाले बिल्डिंग, तशा प्रकारच्या अनेक बिल्डिंग या ठिकाणी म्हणजे व्हायला पाहिजेत. तर याच्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहेत काय? हो, झालेच पाहिजेत. ते गेल्या मला वाटते माझे मार्गदर्शक म्हणून लोखंडेकर होते, त्यांचा खूप वर्षापूर्वीपासूनचा प्रश्न आहे की बाहेर गावावरनं सुद्धा विद्यार्थी येतात. इथं भरतीच्या टायमिंगला आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भरती होत असते. सरकारी नोकऱ्यांसाठी लोक येतात, एक दिवस राहतात, त्यांची राहायची सोय नसते. पाहिलं तुम्ही पोलीस भरतीच्या टायमिंगला सुद्धा मुलं रोडवरती झोपलेली होती आणि तशा परिस्थितीमध्ये रात्रीच नाही यायचं, रात्रभर राहायचं, थंडी गाठ्यात राहायचं. त्यासाठी वस्तीत राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 100% पाहिजे. मुलं आणि मुलीचं, मुलींसाठी पण गरजेचं आहे आणि मुलांसाठी सुद्धा गरजेचं. आणखी एक प्रश्न आहे की आपल्या पिंपरी विधानसभेमध्ये झोपडपट्ट्या आहेत, म्हणजे जवळपास 42. तर याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण भरपूर आहे.
म्हणजे गुन्हेगार म्हणजे काही राजकीय माध्यमातून घडवले जातात आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी. तर नाही नाही आहे म्हणजे रिअल फॅक्ट आहे ती. काही हे करतात तुमच्यासारखे काही नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी अपवाद आहे. तर ह्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि जो गुन्हेगारीकडे वळालेला जो तरुण आहे ह्याला कुठंतरी समुपदेशन करून त्याला कुठे रोजगाराकडे किंवा चांगल्या मार्गाकडे वळवण्याचं कुठलं तरी आपल्याकडे काय विजन आहे का? 100% तुम्हाला सांगतो, आजपर्यंत कोणी असं बोललं नसतं, परंतु चांभारे साहेब तुमच्या माध्यमातून हा खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. मी आज पिंपरी चिंचवड शहर, तुम्ही मगाशीच बोलला की प्राधिकरणामध्ये उच्चभ्रू समाज आहे, बरोबर. तर उच्चभ्रू समाजामध्ये आज सांगा बरं त्या ठिकाणी कोणत्या वाईट धंदे चालत आहेत? जे काय धंदे चालतात, दारू, बिडी, सिगरेट, गांजा, हे जे काय 2 नंबरचे जे धंदे चालतात हे सगळे झोपडपट्टी भागामध्ये. सांगा बरं प्राधिकरणामध्ये किती वाईट शॉप आहेत? नाही. सांगा तिथे किती गुंड आहेत? कारण का तर त्या ठिकाणी त्यांची मानसिकता सुधारलेली आहे, त्यांचा व्यापार व्यवसाय आहे आणि झोपडपट्टीतल्या माझ्या बांधवांना असा काही व्यवसाय नाही. ते पहिलीच्याच वर्गात आहे, त्यांना डेव्हलप करण्यासाठी मी तिथनं रोजगार उपलब्ध करायचा आणि तो रोजगार जर उपलब्ध झाला तर ऑटोमॅटिक तुम्हाला सांगतो गुन्हेगारी कमी होती. जर आज सकाळी जर मुलगा उठल्यानंतर तो समोर जर 5 तास दारूचं अंतर आहे, बिडी सिगरेटचं दुकान आहे, लहान मुलं जर ते पाहत असतील तर ते अनुकरण तेच करणार आहे. मग ह्या समाजाला विकसित करायचं असेल तर त्यांच्यासाठी विकसन गरजेचं आहे. त्यांच्यासाठी नोकरी धंदा मिळाला पाहिजे आणि शहरामध्ये येऊन नोकरी धंदा करणं एवढं सोपंही नाहीये. ज्यांचे वडील धनाधीश होते त्यांच्याकडे त्यांच्या वारसांना धंदा मिळते, पण झोपडपट्टीच्या वारसाला काय धंदा मिळणार? ती बिचारी आई कुठंतरी धुण्या भांड्याचं काम करते, वडील कुठंतरी बिगारी काम करतोय, त्यांच्याकडे काय फंड काय राहते शिल्लक त्यांच्याकडं? त्यांना त्यांच्या परपंचातून काम करून त्यांचे पोट भरण्यापेक्षा वरती काय सेव्हिंग करू शकत नाही. त्यांना येऊन तुम्हाला सांगतो, जर आजारी पडलं तर त्यांना दुसऱ्याकडनं पैसे घ्यावं लागतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन वेटिंगला थांबावं लागतं, 4-4 तास 8-8 तास थांबावं लागतं. मग अशा पद्धतीत त्यांचा दोष काय? आज ते पहिल्यापासून मागासलेले म्हणून तर आहे ना, समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं त्याचं कारण आहे ते की सामाजिक मागासलेला समाज आहे आणि त्यासाठी ती गरज आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, ना की परत तुम्ही जर 300 स्क्वेअर फीटचं घर दिलं तर परत ते तसंच राहणार आहे. म्हणून माझी 500 स्क्वेअर फीट घराची मागणी आहे सरकारकडे. आणि जर सरकार इतर बाकीच्या गोष्टींसाठी जर सर्व गोष्टी होऊ शकतात तर ही गोष्ट 100% झाली पाहिजे आणि हे सरकारच्या हातात आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे 500 स्क्वेअर फीटचं घर यांना मंजूर करून द्यावं आणि त्यामुळे मुलांचा विकास येईल. मुलांचा विकास झाला, मुलांचं भविष्य सुधारलं, देशाचं समाजाचं सुधारलं, शहराचं सुधारलं, शहर सुधारलं, देश सुधारलं आणि त्यासाठी हा प्रयत्न करा. एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही रोजगार देणार आहात. शासन महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना केंद्र सरकारच्या आहेत जेणेकरून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, संत रविदास महाराजांच्या नावाने आहे. विविध आता या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये अनेक जाती समूहाच्या महापुरुषाच्या नावाने महामंडळ केले. महामंडळ केलेले कर्ज प्रकरण जातात बँकेमध्ये, कर्ज प्रकरण गेले की ते त्या ठिकाणी मंजूर होत नाही. म्हणजे एक लॉलीपॉप दाखवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने न्याय देण्यासाठी, पण तिथं अन्याय होतोय. आपण बरेच असे प्रकरण बघतोय, जिल्हा उद्योग असेल ते या ठिकाणी आडवणूक होते, तुम्हाला लोनच देत नाही, तिथं जामीनदार जातं काठी आहेत. तर याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? हे जे अटी आहेत अटी आहेत त्याचं कारण आहे बँक आपली जागा पाहती, आपली वसुली पाहती, पण त्याच्यामध्ये शासनाने हे कंडिशन त्यांना दिल्या पाहिजेत की ती जो काय व्यवसाय निर्माण होणार आहे त्यातनं काय लगेच उत्पन्न होत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की पलाटे जे जनाधीश होते त्यांच्या वारसांना हे असते. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्याला खेळते भांडवल कमी पडतं, सुरुवातीला खेळते भांडवल कमी पडतं, त्याच्यानंतर त्याला त्याचे जे हप्ते ठरले असते ते बाउन्स झाले, ते पुढे पोचले नाही, त्यामुळे बँक त्यांना तगादा लावती, बँक तगादा लावती, नंतर बँकेवरती तो परिणाम होतो. म्हणून बँक ते त्याच्याकडं जास्त काठी लावून त्यांना त्रास देते, म्हणून डेव्हलपमेंट होत नाही. तुम्ही पहा रेशो, कर्ज घेतले पण तो कर्जाची परतफेड नाही. आज जर एखादा व्यवसाय करायचा तर त्याला धावायला अशी जागा मिळाली पाहिजे, त्याला एखादा धंद्यामध्ये पुढं जर जायचं MIDC मध्ये करायचं म्हणलं जागा मिळाली पाहिजे. या सर्वच गोष्टी नाही होत, सर्व देऊ शकत नाही. म्हणून मी
वॉकर यांच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध करून द्यायचे, लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे, लोकांनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायच करावेत असं मी सर्वांना विनंती करतो आणि त्याच्यासाठीही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योजना निर्माण करणार आहे. हे माझं विजन आहे, ना की शासन. माझं विजन आहे की मला ह्या समाजासाठी काहीतरी करायचे चांगलं. बँकेच्या जाती काठी असतात, परंतु जवळपास 80% ते 90% बँक ते ह्या भाड्याच्या बँक बिल्डिंग मध्ये असतात आणि ते आपण ते आपल्या ग्राहकाला म्हणतात की आम्ही तुम्हाला लोन देणार आहे. मग तेच भाड्याच्या याच्यात असतं तर जे आपला जो कस्टमर आहे त्याच्याविषयी मग ते वेगळे काही असे काही नियमावली कराल का की ह्याच्याविषयी शासन दरबारी आपण हे करणार आहात काय? कारण काय होतंय, लोन फोन येतोय, तुम्हाला येत असेल कधी कधी तुम्हाला लोन पाहिजे काय, ह्याच्यासाठी लोन पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे, आणि ती बँकच मुळात ती त्या ठिकाणी भाडे तत्वावर असते. मग जो हे आहे त्याचं घर असतोय, तो जो मागणी करतोय तो मतलब नाहीये. बँक तशी येते, बँक एक स्वायत्त संस्था असते, तिचं ते भाड्याने जरी असलं तरी तो सवाल येत नाहीये. प्रश्न हा आहे की आपल्याला आपल्या समाजातील द्यायला पाहिजे त्यांना ते कशा प्रकारे लोन मिळालं जाईल आणि त्या लोनची पण परतफेड केली पाहिजे. समाजातील तरुणांनी लोनच नुसतं घेऊन ठेवलं नाही पाहिजे, तर त्याची परतफेड पण केली पाहिजे. परतफेड करण्यासाठी तशा गरज आहे त्यांचं मार्गदर्शन चांगलं झालं पाहिजे. मार्गदर्शन होत नाही, त्यामुळं धंदा तेवढा डेव्हलप होत नाही आणि त्यामुळं सगळ्या याच्यावर परिणाम होतो. एकासाठी मार्गदर्शन कसं करायचं आहे विजन, ते करता येईल. एक 2 प्रश्न तुम्हाला शेवटचे करतोय. एक महत्वाचा प्रश्न आहे, आपण नगरसेवक व्हायच्या अगोदरपासून जे तुम्ही सांगितलं की मी अशा प्रकारे केले, तुम्ही जे काम करत आहात आतापर्यंत तुम्ही किती लोकांना मदत केली आणि कशा प्रकारची केली आणि तुम्ही पुढे कशी करणार आहात याचाही थोडंसं आपल्या जनतेला याचा उल्लेख झाला पाहिजे, माहिती मिळायला पाहिजे. मी आज समाजासाठी नाही का विहारातून, मंदिरातून, विहारातून एक विचारवंत, विहारातून जसे शाळेतून विचारवंत घडतात, विहारातून सामाजिक मार्गदर्शन मिळलं जातं. त्यासाठी मी प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक ठिकाणी, इस्लाम ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी मी हा प्रयत्न करतो की रोज तिथं बसण्यासाठी एखादं विहार असावं आणि त्या विहारासाठी मी मदत करतो. मला आवडत नाहीये की मी इथं हे केलं ते केलं करून दाखवलंय, केलेलं आहे, जनतेसमोर आहे. तरी देखील मी 3-4 विहार बांधलेले आहेत. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्लासेस वगैरे होतात, खूप चांगलं मार्गदर्शक होते. त्यानंतर मी माझे अनुभव शेअर करत प्रत्येकाला, परंतु ते आज नाही करणार, मी भविष्यामध्ये प्रत्येकाला अनुभव शेअर करत सांगल की अशा पद्धतीने जर धंदा केला, व्यवसाय केला तर तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता. त्यासाठी खूप एकत्रित म्हणजे पहिल्यांदा स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. आपल्याकडे काय म्हटलं जातं, हे लई मोठी स्वप्न पाहू नको, परंतु मोठी स्वप्न जागेपणी पाहिली पाहिजे, झोपत नाही पाहिली पाहिजे, जागेपणी मोठी स्वप्न पाहिजे. तरच स्वप्न सुद्धा म्हणजे स्वप्न म्हणजे विचार तुमची वस्तू बनतात. हा माझा नियम अगदी याच्यावरती 100% विश्वास आहे. प्रत्येक गोष्ट जी तुमच्या माझ्या आजूबाजूला असेल ती आणि तुमच्याही आजूबाजूला असेल ती तुम्ही विचारात आणल्यामुळे ती वस्तू झालेली. अचानक तुम्ही विचार केला आणि वरनं काहीतरी फळ पडलं असं नाही, ती गोष्ट नाहीये. माणसाला बुद्धी दिलेली आहे, ते तो विचार करायचा, विचारच वस्तू बनतात, ह्याच्यावरती मी ठाम आहे. एक शासनाने त्या काही एक योजना आहे त्याच्यावरती बरेच कॉमेंट येतात सोशल मीडियावर, लाडकी बहीण योजना. पण आपणही आपले जे आहे जनित फाउंडेशन प्रतिष्ठान, तर याच्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणींसाठी बरंच काही करत आहात एक दिसत आहे. तर असंच म्हणजे त्याच्याविषयी काही थोडीशी काही देणार आहेत का आपण? हो, लाडकी बहीण गरजेचे आहे. आज खरोखरच महिला भगिनींच्या जवळ त्या बचतीमधून 100, 50, 200 आलेल्या खर्चातून ते बचत करून ते बचत करत असतात आणि खूप चांगला निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्र्यांनी की लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपये दर महिना. खरोखर खूप चांगला निर्णय आहे, कारण कसं महिला ह्या खूप बचत करत असतात आणि असं करत असताना मी खरं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. महिला भगिनींना मी सुद्धा माझ्या आपल्या जनित महिला प्रतिष्ठान, जनित प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी रक्षाबंधनचा कार्यक्रम, कारण का महिला ही खूप मोठी प्रामाणिक, खूप मोठी शक्ती आहे आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. ह्या शक्तीवरती ही नारी शक्ती आहे, महिला शक्ती आहे आणि माझी ताकद माझी बहीण आहे
आणि ह्या बहिणीसाठी मीही काहीतरी देणं लागतो. कारण त्याचं आज आहे ते बहिणीला तर दिल्याने आपली संस्कृतीवरती बहिणीला द्या, बहिणीला दिल्याने कमी होत नाही. म्हणून मी रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी मी येणाऱ्या माझ्या प्रत्येक बहिणीला मी एक छानशी गिफ्ट देणार आहे. ती गिफ्ट दिल्याच्या नंतर, त्याला भेट दिल्यानंतर ती सांगाल, की द्यायच्या अगोदर मी बोलणार नाही, फक्त देणार आहे. आणि रक्षाबंधन जवळ आलंय, 15-20 दिवसावरती आलेलं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला 100% माहिती पडेल. आता एक शेवटचा प्रश्न आहे. पिंपरी विधानसभा ही सध्याच्या ह्याला महायुतीच्या ह्याच्यामध्ये गेल्या वेळेस शिवसेनेकडे होती, त्याच्या अगोदर आरपीआयकडे होती आणि भाजप भाजप महायुती शिवसेना त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये आपल्यालाच हा मतदारसंघ सोडावा असं आपल्याला काय वाटतंय? आज आठवले साहेबांची ताकद म्हणजे तर SC समाज आणि तो जास्तीत जास्त प्रमाणात आठवले साहेबांवरती विश्वास करणारा समाज पिंपरी विधानसभा. तुम्ही पाहिला असेल पाठीमाग, आता मला परवाडी प्रश्न विचारला होता हा, की महायुतीमध्ये गेल्यामुळं आठवले साहेबांचा मतदार घटला होता, परंतु ते पाहता आज 100% पुन्हा हा जो समाज आहे हा सर्व आठवले साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. कारण तो समाज हा सर्वात मोठं शस्त्र आहे की समाजाला वरती जाणारा बरोबर खाली कसं आणायचं समाज ठरवतो. आणि साहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांचं नेतृत्व असं आहे की ते जे काय करतात ते समाजासाठी करतात आणि म्हणून त्यांचा पाठीमागा असणारा मतदार हा पिंपरी विधानसभेत जास्त प्रमाणात असल्यामुळं तो मतदारसंघ हा RPIलाच मिळाला पाहिजे, महायुतीतून दिला गेला पाहिजे. आज पाठीमागचे तुम्ही आमदार जर पाहिलं तर त्यांचा कार्यकाळ पहा, त्यांच्या कार्यकाळात काय काय विकास झालाय तो पहा. आज जनता मी सांगण्यापेक्षा सर्वांना दिसतंय. मी मगाशी सांगितलं दोन्ही विधानसभा कशा डेव्हलप होत आहेत आणि पिंपरी विधानसभा का होत नाही, तर त्यांचा विजयच नाहीये. आणि अशा जर त्यांना आहे म्हणून की त्यांचे आहे होता म्हणून जर देणं तर हे चुकीचं आहे. आठवले साहेबांना मिळालीच पाहिजे आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून RPIच्या माध्यमातून महायुतीतून मी तिकीट मागतोय आणि आठवले साहेबांनी आपल्याला बऱ्यापैकी माझ्यावरती विश्वास दाखवतील असा मला विश्वास आहे. जर कदाचित म्हणतो, जर जागा जर नाही मिळाली तर मग आपण काही वेगळा विचार करणार आहोत, त्याच्या आपल्या याच्यामध्ये काय आहे का? त्यावेळेस ठरवलं जाईल. आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीने त्यावेळेसच्या जनतेची मागणी काय आहे त्याच्यावरती ठरवलं जाईल. आता काहीच सांगू शकणार नाही, कारण त्या ठिकाणी एक 2014ला रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी 48,000 मतदान घेतलं होतं. मग त्याच्यासाठी आपण एक सर्वस्वी ताकदपणाला लावण्याचा प्रयत्न करणार आहात. हो, महायुतीची त्यावेळेस महायुती होती, महायुतीच्या माध्यमातून त्यावेळेस 48,000 मतदान मिळवलं होतं, आठवले साहेबांकडे पाहून मिळवलं होतं. परंतु ह्यावेळेस बाळासाहेब ओवाळ आज साहेबांच्या माध्यमातून स्वतःची ताकद निर्माण केलेली आहे. कोणत्याही पद्धतीत इलेक्शन लढलं तर बाकीचे लोक म्हणतात की आम्हाला निवडून आणा, आम्हाला तिकीट द्या, आम्हाला निवडून. बाळासाहेब ओवाळ हे बोलतोय की मला तिकीट दिलं तर आम्ही निवडून येऊ आणि निवडून येणारच. कारण का आपल्या सर्व बाजूंनी विश्वास आहे, समाजाची ताकद आहे, महिलांची ताकद आहे, राजकीय ताकद आहे, चारही बाजूंनी ताकद असताना मला वाटत नाही पिंपरी विधानसभा लढवणं अवघड आहे. परंतु स्वतःची ताकद असली पाहिजे समाजासाठी योगदान देण्याची. एक शेवटचा आपण एक संदेश या आमच्या म्हणजे माध्यमाच्या ह्याच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडिया असेल किंवा हे आपल्या माध्यमातून काय संदेश देणार? शेवटी माझी बहीण माझी ताकद, माझी बहीण माझी ताकद. कारण का तो अनुभव आहे आणि ह्या वाडामध्ये अनुभव आहे आणि पिंपरी विधानसभेत पण आज आपण त्या माध्यमातून पोहोचतोय. आणि खरोखर महिलांवरती जेवढा विश्वास दाखवता येतो तेवढा मला आनंद वाटतोय की त्यांचा तेवढा रिस्पॉन्स येतो की आमच्या भावाला आम्ही निवडून आणणार, आमच्या भावासाठी आम्ही काम करणार, प्रामाणिक काम करणार, हे त्यांची वाक्य आहेत. त्यामुळं माझाही उत्साह वाढतो आणि प्रेरित होतो. त्यामुळं मी एकच संदेश देईन, ह्या रक्षाबंधन निमित्त माझ्या बहिणीसाठी माझी बहीण माझी ताकद. मराठा आरक्षणाचं आंदोलन जोरात चालू आहे. मराठा आंदोलना म्हणजे आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणाची मागणी आहे. कारण मुस्लिम समाजामध्ये गरीब मुस्लिम आहे, मग यांच्याही आरक्षणाचा प्रश्न आहे.
मग त्यांनाही आरक्षण मिळावं असं आपल्याला वाटतंय का? निश्चित. परंतु मी त्याच्या अगोदर बोललो की जे संविधान निर्माण झालं, त्या संविधानातून SC ST जेवढ्या मागासवर्गीय समाजासाठी जे आरक्षण मिळालं ते सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण मिळालं. आणि ते आरक्षण मिळत असताना प्रत्येकाला विचारात घेतलं. आज आपल्या भारत देशामध्ये 6,500 जाती आहेत आणि ह्या 6,500 जातींचा डॉक्टर बाबासाहेबांनी खूप मोठा अभ्यास करून ह्या गरजेनुसार ते आरक्षण त्यावेळेस दिलेलं आहे. त्यावेळेस त्या समाजाच्या विविध नेत्यांना विचारणा झाली, त्यावेळेस हे संसदेमध्ये बिल पास झालं होतं. आणि आज मुस्लिम समाजाची, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे की आर्थिक दृष्ट्या मागासल्यासाठी असावी. आज तुम्ही पहा, मराठा समाजामध्ये जी गरज आहे ती निश्चित त्या बाजूने असेल, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु माझं मी त्या पुढे जाऊन वैयक्तिक माझं मत सांगल की आज पहिल्यापासून जर पाहिलं, भारत स्वतंत्र झाल्यापासून आज मराठा समाजातील खूप मोठे मोठे नेते आहेत, खूप मोठे मोठे व्यावसायिक आहेत, ज्यांचे जे साखर सम्राट आहेत, ज्यांच्या खूप मोठमोठ्या संस्था आहेत की त्या ठिकाणी रोजगार किती टक्के उपलब्ध होतो, त्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न करायला पाहिजे होते, ते झालेले नाहीये. आजही तुम्ही पाहिलं तर ज्या त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या ज्या संस्था आहेत त्या सर्व ओपन मधल्या आहेत. तर त्या संस्थांनी बऱ्यापैकी जर खरोखर मागासवर्गीय म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेला जर दिलं तर त्यातनंही काही प्रायव्हेट संस्था असतील त्या ठिकाणी आरक्षण जर शिल्लक ठेवलं, जसं आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये 10% रिझर्वेशन ठेवतो आर्थिकदृष्ट्या मागासलेला, तसं प्रत्येक संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये, मोठमोठ्या शिक्षण संस्थांमध्ये, मोठमोठ्या साखर फॅक्टरीमध्ये असे व्यावसायिक आहेत. अशा मोठ्या व्यवसायामध्ये माझं वैयक्तिक मत आहे की त्या ठिकाणी त्यांनी 5% रिझर्वेशन द्यावं. तर मुस्लिम असो, मराठा असो, कुठलाही असो, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ऑटोमॅटिक मिळून जाईल. ह्याचा शासनाच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या पद्धतीने जर विचार विनिमय करून जर केला तर 100% हा प्रश्न सुटेल. तुम्ही संस्थेच्या मार्फत केला. बाबासाहेबांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा, शेवटचा प्रश्न आहे, हा मंत्र दिलेला आहे. समाज आपला शिकतो, संघटित होत नाही पण संघर्षाला लागतो. तर तुम्ही संस्थेत आपल्यातला म्हणजे समाजामध्ये बहुजन समाजातला कार्यकर्ता शिकला की काय करतो, एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष होतो, ज्याला म्हणजे स्थानिकला कुणी हे करत नाही तो अध्यक्ष होतो. परंतु शैक्षणिक संस्था आपल्या काढलेल्या नाहीत. याच्यावर आपला काय भर राहणार आहे का भविष्यामध्ये आपली म्हणजे बाळासाहेब आमदार झाल्यानंतर त्यांची शैक्षणिक संस्था असेल, एखादा कारखाना असेल किंवा आणखी त्यांच्या अशा काही योजना आपल्या डोक्यामध्ये आहेत का, महिलांसाठी काही हे करणार आहेत का आपण? 100%. आज मी त्या विचाराला प्रेरित होऊनच जनहित महिला प्रतिष्ठान, जनहित प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझे विजन आहे. मला ज्याप्रमाणे मोठमोठ्या संस्थांनी आता बोललो, खूप मोठे शिक्षण सम्राट आहेत, साखर सम्राट आहेत, शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळतो. माझी इच्छा आहे की आपल्या नेत्यांकडनं अपेक्षा आहे की अशा खूप मोठ्या राष्ट्रीय संस्था निर्माण कराव्या, शैक्षणिक संस्था निर्माण कराव्यात, राष्ट्रीय लेवलला कराव्यात खेळासाठी, आणि ह्यातनं रोजगार उपलब्ध व्हावा, विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळावी, चांगले हॉस्टेल वसतिगृह मिळावे, ज्या ठिकाणी जाऊन ते शिक्षण घेऊ शकतील आणि समाजाचा विकास होईल. ह्या दृष्टीने जर नेत्यांनी पाहिलं, स्वतःची प्रत्येकाची राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची जी इच्छा आहे ती मला मान्यच नाहीये, कारण का तर गरज नाहीये. आज एका ठिकाणी जो 10-20 पक्ष, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 2000 नंतर पक्षाचं पीक येईल, आणि तेच झालंय. म्हणजे किती दूरदृष्टीचे नेते होते डॉक्टर बाबासाहेब, की आज खरोखर पक्षाचं पीक आहे. हजारो पक्ष चाललेत की आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष. माझी संकल्प माझी एकच आहे की माझ्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, नागरिकांना शिकण्याची संधी मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना. आणि ह्याच्यासाठी मी 100% माझे विजनच आहे, शालेय संस्था रोजगार उपलब्ध करण्यासाठी, महिलांसाठी जो रोजगार मिळवून द्यायची त्याच्यासाठी एक संस्था ते काम करणार आणि माझी संस्था तेच काम करणार.
हा एक महत्वाचा प्रश्न आहे. शहरामध्ये अपंगाची संख्या भरपूर आहे. त्यांच्यासाठी म्हणजे काय अपंग असतील आणि एक दुसरा एक मुद्दा आहे म्हणजे एक समाजामध्ये ज्यांना की वंचित हे केलेलं जाते तृतीयपंथी अपंग आणि तृतीयपंथी यांच्यासाठी आपल्याला काही आहे का काय आपल्या डोक्यामध्ये यांच्यासाठी आपण काही करू शकतो आणि समाधान करायला पाहिजे. आहे, शासन सुद्धा सक्रिय आहे. आज अपंगांसाठी प्रत्येक आता 25,000 दरवर्षी दरडोई प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये त्यांना पेन्शन चालू आहे. त्याच्यामध्ये काळानुसार ती पेन्शन वाढवली पाहिजे, महागाईनुसार त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ते त्याच्यासाठी प्रयत्न असणार आहे. अपंगाचा हे आहे. त्यानंतर तृतीयपंथींचा तुम्ही विचारलं तर खरोखर आज पृथ्वीवरती ह्या 3 जाती आहेत, स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी. तर त्यांच्यासाठी त्यांना जी आवश्यकता असेल, त्यांना जी गरज असेल, त्यांना नोकरीमध्ये जे आरक्षण असेल तर मी त्या बाजूने राहील की त्यांनाही कुठंतरी विचारात घेतलं जाईल, त्यांनाही कुठंतरी आरक्षणात घेतलं जाईल. यासाठी माझा प्रयत्न असेल, परंतु त्यासाठी तशा नागरिकांनी आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओढ आहे. तर यांना आपण शुभेच्छा देऊ. आमदार साहेब आपण आमदार आहोत ही आमची शुभेच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद.